नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र 2026 यावर्षी पाऊस काळ कसा राहील? तरी शेतकरी मित्र 2026 यावर्षी पंचांगानुसार जर पाहायला गेलं तर पाऊस हा चांगल्यापैकी पाऊस काळ राहणार आहे. हा पाऊस सर्वसाधारण पावसापेक्षा जास्त राहणार आहे. म्हणजे जो आपल्याला सरासरी जो पाऊस दिलेला असतो त्याच्यापेक्षा हा पाऊस 1% का होईना हा पाऊस जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. परंतु शेतकरी मित्र काही नक्षत्रामध्ये म्हणजे काही महिन्यामध्ये खंड देखील पाळणार आहे. ते आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या नक्षत्रामध्ये चांगला जोरदार पाऊस आहे आणि कोणत्या नक्षत्रामध्ये पावसाचा खंड राहणार आहे. म्हणजे आपल्याला पेरणी करण्यासाठी आणि आपल्या शेतातील पुढील पिकाला म्हणजे पावसाळी पिकाला पाणी द्यायचं का नाही? अगर काय करायचं? आपल्या अगर कोणते कसे पिकं घ्यावं लागतील? याचा अंदाज काढण्यासाठी हा आपला 2026चा पावसाचा हवामान अंदाज आहे. आणि पाऊस हा सरासरीपेक्षा चांगला आहे. तरी शेतकरी मित्रांनो सध्या 2026ला मृग नक्षत्रामध्ये 8 तारखेला मृग नक्षत्र निघत आहे आणि त्यात वाहन हे बेडूक आहे मृग नक्षत्रात. तरी शेतकरी मित्रांनो सरासरी पाहायला असता मृग नक्षत्रात पाऊस काळ हा चांगला जोरदार राहणार आहे. मृग नक्षत्रात चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. एकदम भरपूर असा पाऊस मृग नक्षत्रात राहणार आहे. कारण वाहन बेडूक आहे आणि हा पाऊस सर्वसेम पाऊस पडण्याची अंगुठीचा दाट शक्यता आहे आणि सर्वसेम पाऊस पडणार आहे. हा पाऊस 8 जून ते 22 जून या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे आणि 22 जूनला परत आर्द्रा नक्षत्र निघत आहे. म्हणजे आखाड हा निघत आहे. तर शेतकरी मित्र आर्द्रा नक्षत्रात वाहन गाढव आहे. तरी पण शेतकरी मित्र वाहन गाढव असल्यामुळे पाऊस हा पडत असतो. पाऊस पडून तिथं जोरदार असतो. नाही तिथं पावसाचे प्रमाण कमी असते. म्हणजे आर्द्रा नक्षत्रात काही ठिकाणी पावसाचे प्रमाण हे कमी राहण्याची दाट शक्यता आहे. ज्या भागामध्ये पाऊस पडेल त्या ठिकाणी जोरदार पाऊस राहील आणि ज्या भागामध्ये पाऊस पडणार काही भागामध्ये पाऊस पडणार देखील नाही. हे अशा व आर्द्रा नक्षत्राचे वाहन गाढव असल्यामुळे याची परिस्थिती असते. तसेच शेतकरी मित्र जुलै महिन्यात पाहिला असता जुलै महिन्याच्या 6 तारखेला पुनर्वसू नक्षत्र निघत आहे आणि त्यात वाहन घोडा आहे. म्हणजे अ, पुनर्वसू नक्षत्र म्हणजे थोरला पोक निघत आहे शेतकरी मित्र आणि थोरल्या पोकात वाहन घोडा आहे. म्हणजे वाहन घोडा असला की पावसाचे प्रमाण एकदम कमी असते आणि हे पावसाचे प्रमाण जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात तसेच देशात देखील याचे पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे ह्या नक्षत्रामध्ये. 6 जुलै ते 20 जुलै या दरम्यान पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. कारण जो पाऊस येतो पण हा एकदम घोड्यासारखा पाऊस पडत असतो. पाऊस हा एकदम जोरदार नसतो. पाऊस जरी जोरदार असला तरी एकदम फास्ट गतीने निघून जातो. फक्त 5 ते 10 मिनिटच असा पाऊस राहत असतो. म्हणजे सरासरी पाहायला राहत असता हा पाऊस 20 जून ते अ, जुलैच्या 20 तसेच पाहिलं असता जुलैच्या 20 जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे. म्हणजे आ आखाडामध्ये पावसाचे एकदम खंड राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे जूनच्या 20 तारखेपासून ते जुलैच्या जुलैच्या अ, 20 तारखेपर्यंत म्हणजे 22 जून ते 20 जुलै या दरम्यान पावसाचा खंड राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र परत अ, पाहायला असता 20 जुलैला हे धाकला पोक निघत आहे आणि धाकल्या पोकात वाहन उंदीर आहे. या उंदरामध्ये पावसाचे प्रमाण चांगले असते आणि पाऊस हा पडत असतो. कारण या उंदराच्या वाहनात म्हणजे 20 जुलैपासून पावसाचे प्रमाण हे चांगले राहील. तरी फक्त 1 महिना पावसाचे प्रमाण खंड राहण्याची दाट शक्यता आहे आणि 20 जुलैला पाऊस हा चांगला राहणार आहे. तसेच पाहिला असता ऑगस्ट महिना, जून, जुलै, ऑगस्ट तसे पाहिलं ऑगस्टमध्ये 3 ऑगस्टला परत 3 ऑगस्टला हे नक्षत्र निघत आहे. तसे शेतकरी मित्र ऑगस्टच्या 3 ऑगस्टपासून तर शेतकरी मित्र 3 ऑगस्टला आश्लेषा नक्षत्र म्हणजे आषाढा नक्षत्र निघत आहे आणि त्यात वाहन हत्ती आहे. तरी शेतकरी मित्र हे 3 ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. जोरदार पाऊस राहणार कारण त्यात वाहन हत्ती आहे. हत्तीमध्ये पाऊस चांगला असतो. पण हा पाऊस
पहिल्या चरणात राहील का दुसऱ्या चरणात, म्हणजे पहिल्या 8 दिवसात राहील का दुसऱ्या 8 दिवसामध्ये, हे त्याच्या त्या काळच्या परिस्थितीवर अवलंबून राहते. म्हणजे सरासरी पाहिला असता 3 ऑगस्टला 3 ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. एकदम पाऊस जोरदार राहणार आहे आणि आषाढ नक्षत्र असल्यामुळे वाहन तेजाच हत्ती आहे आणि आषाढ नक्षत्रात पाऊस एकदम जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र पुन्हा मघा नक्षत्र निघत आहे. 17 ऑगस्टला मघा नक्षत्र निघत आहे आणि मघा नक्षत्रात वाहन हे मोर आहे. तरी शेतकरी वाहन मोर असल्यामुळे पावसाचे प्रमाण खूप अल्प असते. पाऊस असतो, पण हा पाऊस रिमझिम स्वरूपाचा पाऊस असतो. त्यामुळे 17 ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण थोडे कमीच राहणार आहे, 15 दिवस. तर शेतकरी 17 ऑगस्टपासून हे प्रमाण कमी राहणार आहे. ते प्रमाण 30 ऑगस्टपर्यंत 30 ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण हे कमीच राहणार आहे. तरी शेतकरी परत 30 ऑगस्टला 30 ऑगस्टला पूर्वा नक्षत्र निघत आहे आणि पूर्वा नक्षत्रात वाहन गाढव आहे. शेतकरी पूर्वा नक्षत्रात वाहन गाढव असल्यामुळे पावसाचे प्रमाण ते देखील त्या वाहनामध्ये देखील पाऊस हा चांगला असतो, पण पडन तिथंच पाऊस हा जोरदार पडतो. नाही त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असते. म्हणजे सरासरी पाहिला असता ह्या 30 ऑगस्टपासून ते 14 सप्टेंबर या दरम्यान काही भागामध्ये जोरदार पाऊस राहील आणि काही भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील. परंतु पाऊस हा या ऑगस्टमध्ये 30 ऑगस्टपासून ते सप्टेंबर या दरम्यान, ऑगस्ट ते सप्टेंबर ह्या दरम्यान 13 सप्टेंबरपर्यंत पाऊस हा चांगला राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच शेतकरी 13 सप्टेंबर 13 सप्टेंबरला परत उत्तरा नक्षत्र निघत आहे आणि शेतकरी उत्तरा नक्षत्र वाहन बेडूक आहे आणि वाहन बेडूक असल्यामुळे उत्तरा नक्षत्रात जोरदार पाऊस राहणार आहे. म्हणजे तसं पाहायला असता परतीचा पाऊस हा एकदम जोरदार पाऊस राहण्याची दाट संकेत आहेत. एकदम फुल पाऊस राहणार आहे. एकदम ज्या ठिकाणी पाणी झालेलं नाही अशा भागात त्या ठिकाणी देखील पाणी होणार आहे. जवळपास हे पूर्ण शेती तलाव हे पूर्ण भरले जाणार आहेत. मोठमोठाले तलाव असेल, पाझर तलाव असतील, हे पूर्ण भरले जाणार आहेत. नदी नाले एक होणारा हा उत्तरा नक्षत्रात पाऊस आहे. तसेच शेतकरी उत्तरा नक्षत्रात 13 तारखेपासून 13 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या दरम्यान जोरदार पावसाचे संकेत आहेत उत्तरा नक्षत्रात. तरी शेतकरी 13 सप्टेंबरपासून एकदम जोरदार पावसाचे संकेत आहेत. हे संकेत 27 सप्टेंबरपर्यंत एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि परत लोखंड्या निघत आहेत. हस्ता नक्षत्र निघत आहे आणि हस्ता नक्षत्रात वाहन उंदीर आहे. शेतकरी वाहन उंदीर असल्यामुळे पावसाचे प्रमाण हे जरा अल्प असते, कमी असते. त्यामुळं हस्ता नक्षत्रात म्हणजे लोखंड्यामध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे आणि शेतकरी हे 27 सप्टेंबरला पाऊस 27 सप्टेंबरपासून पावसाचे प्रमाण जे कमी राहील ती 10 ऑक्टोबरपर्यंत पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे आणि 10 ऑक्टोबरपासून परत पावसाला आणखीन जोरदार सुरुवात होण्याची दाट शक्यता आहेत. कारण 10 ऑक्टोबरपासून परत चित्रा नक्षत्र निघत आहे आणि चित्रा नक्षत्रात वाहन घोड आहे आणि म्हणजे चित्रा नक्षत्रात देखील पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे. तरी तसे पाहिलं असता शेतकरी हस्ता नक्षत्रात म्हणजे लोखंड्यात आणि चित्रामध्ये एकदम पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. म्हणजे सरासरी पाहिला असता सोयाबीन काढणीच्या टायमाला हा पाऊस 1 महिनाभर चांगली उघडीप राहण्याची दाट शक्यता आहे. आणि परत स्वाती नक्षत्र निघत आहे. शेतकरी स्वाती नक्षत्र हे 24 ऑक्टोबरला निघत आहे. 24 ऑक्टोबर ला स्वाती नक्षत्र निघत आहे आणि त्यात वाहन बेडूक आहे. तसे पाहायला असता शेतकरी 24 ऑक्टोबरपासून ते 15 दिवस म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा 10 नोव्हेंबरपर्यंत पाहिला असता पाऊस हा जोरदार राहण्याची दाट संकेत आहेत. ज्या ठिकाणी पाऊस कमी जास्त पडला असेल अशा ठिकाणी देखील स्वाती नक्षत्रात जोरदार पाऊस होणार आहे. 24 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर ह्या दरम्यान चांगला पाऊस जोरदार राहणार आहे. आणि सरासरी अंदाज हा पाहिला असता शेतकरी यावर्षी पाऊस काळ हा सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. ह्या वर्षी काय तसा दुष्काळ पडण्याची बिलकुल
101% कमी शक्यता आहे. दुष्काळ पडणार नाही, चांगला पाऊस राहणार आहे. सरासरीपेक्षा 1% का होईना पाऊस हा जास्त राहण्याची दाट शक्यता आहेत. तरी शेतकरी मित्र अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.